खाली ज्या महिलेचा तुम्ही फोटो बघताय ती महिला अक्षरशः वर्दीला कलंक आहे, कारण या महिलेने पोलीस स्टेशनमध्येच एका दुसऱ्या महिलेचा सौदा केलेला आहे। ही घटना आहे पुण्यातील। पुण्याच्या फरोजखाना पोलीस स्टेशनमध्ये एक महिला मदतीसाठी आली होती। बांगलादेशीय महिला जिच्याकडून पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये जबरदस्तीने देह व्यापार करून घेतला जात होता, ती त्या ठिकाणी मदतीसाठी आली आणि मदतीसाठी आल्यानंतर या मनीषा पुकाळेने, हवालदार मनीषा पुकाळे, तिला घेऊन शुक्रवार पेठेतील पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि बुधवार पेठेतल्या कुंठणखान्याच्या मालकिनीला त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी तिचा सौदा केला आणि पुन्हा एकदा मदतीसाठी आलेल्या त्या बांगलादेशीय महिलेला कुंठणखान्याच्या मालकिनीच्या ताब्यात देह व्यापारासाठी दिलं आणि तेही सौदा करून रीतसर। आता या मनीषा पुकाळेवरती लगेचच महिला आयोगाने कारवाई केलेली आहे। महिला आयोगाने कारवाई केल्यानंतर हिला निलंबित देखील करण्यात आलेलं आहे। पण सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे बघा। पोलीस स्टेशनमध्ये एखादी महिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि स्वतःला अन्यायातून दूर करण्यासाठी, त्रासातून दूर करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येत असेल तर पोलीस स्टेशनमधीलच हवालदार महिला त्यांचा व्यापार करतात। खरं तरी सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे, कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र हे कळत नाहीये। कारण या महाराष्ट्रामध्ये जिथे कायद्याचा धाक असला पाहिजे तिथेच पैशांसाठी, 4 नोटांसाठी कायद्याचे रखवालदार, कायद्याचे रखवाले इतके लाचार होत आहेत। एक महिला हवालदार जिने खरं तर महिलांचं संरक्षण करायला पाहिजे, त्या महिला हवालदारानेच मदतीसाठी आलेल्या एका हतबल महिलेचा सौदा केलाय।